तर महाराष्ट्राच्या जनतेनं निवडून दिलेलं सरकार अखेर 12 दिवसांनंतर आज शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं समोर येणार आहे। महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज मिळत आहेत। संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे। आझाद मैदानावरती आज संध्याकाळी 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीसाठी उपस्थित राहतील। शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे आता निश्चित झालंय। खातेवाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेत अद्यापही नाराजी मात्र कायम आहे। मात्र शिंदे आजच्या शपथविधीच्या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हेही स्पष्ट झालंय। दरम्यान अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। लाडक्या बहिणी आणि शेतकरी आजच्या या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहायला मिळणार आहेत। 60 ते 70 हजार इतका जनसमुदाय या शपथविधी सोहळ्यासाठी अंदाजित उपस्थित असण्याचा वर्तवलं जाते। अधिक माहिती घेऊया। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा सोहळा होणार आहे, कारण अर्थातच सत्ता जी आहे ती अतिशय विक्रमी मताधिक्यानं समोर येते आहे। काय अधिक माहिती? प्रज्ञा, महायुतीचा भव्य दिव्य सोहळा जो आहे तो सायंकाळच्या सुमारास आझाद मैदानामध्ये पार पडणार आहे। त्याची सर्व तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। या सोहळ्यासाठी देशभरातील प्रमुख व्यक्ती जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून या आझाद मैदानाच्या परिसरामध्ये या सगळ्या शपथविधी सोहळ्याची तयारी जी आहे ती सुरू होती। आपण आझाद मैदानाचा जो बाहेरचा परिसर आहे या ठिकाणी कशा पद्धतीची दृश्य आहेत, कशा पद्धतीची तयारी आहेत हे मी आपल्याला दाखवतो। तिन्ही महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत या सगळ्यांचे बॅनर, पोस्टर्स आणि झेंडे जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला संबंध परिसरामध्ये पाहायला मिळतात। त्यासोबत स्वतः पंतप्रधानांनी देशभरातील VVIPs जे आहेत ते आजच्या या सगळ्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपचे असतील किंवा तिन्ही पक्षाचे असतील ते देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आपण बघतो की पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतो। सुरक्षा व्यवस्था देखील चोख असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबत हा भव्य दिवस सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला असतील किंवा देशभरातील जे साधू संत असतील ते उपस्थित राहणार आहेत। मराठी कलाकार असतील, इतर कलाकार असतील ते देखील उपस्थित राहणार आहे। आणि त्या दृष्टीने आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून या सगळ्या आझाद मैदान परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। आणि त्याच अनुषंगी जे आहे तो सायंकाळच्या सुमारास जो आहे तो हा सगळा सोहळा पार पडणार आहे। एकूणच भव्य दिव्य स्वरूपाचा असा हा सगळा सोहळा पार पडण्यासाठी महायुतीकडून तयारी करण्यात आलेली आहे, प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली आहे। सायंकाळच्या सुमारास हा सगळा सोहळा पार पडणार आहे। देवेंद्र फडणवीस जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, तर 2 उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पार पडतील। एकनाथ शिंदे शपथ घेतील, त्याचसोबत अजित पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। ज्यावेळी महाराष्ट्राचा निकाल लागला विधानसभा निवडणुकीचा त्यानंतर जे आहे ते जवळपास 10 ते 12 दिवस उलटलेले आहेत आणि त्यानंतर महायुतीच्या नव्या सरकारचा हा सगळा शपथविधी जो आहे तो पार पडणार आहे। आणि त्याच दृष्टीने आपण ही सगळी तयारी जर बघितली तर सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। संबंध परिसरामध्ये आपल्याला जिथे नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला हे सगळे बॅनर्स, पोस्टर्स जे आहेत ते पाहायला मिळतात आहे। नरेंद्र मोदींचे पोस्टर्स पाहायला मिळतात आहे। देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, अमित शहा असतील, एकनाथ शिंदे असतील, या सगळ्यांचे पोस्टर्स जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे आझाद मैदानाचा हा सगळा परिसर आहे त्याला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि सायंकाळच्या सुमारास जे आहे ते हा सगळा भव्य दिव्य शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। अगदी सगळ्यात महत्त्वाचं देवेंद्र, या संपूर्ण परिसरामध्ये आज जाण्यासाठी म्हणजे काही वेगवेगळे गेट तयार करण्यात आलेले आहेत का? कारण VIP, VVIP असे खूप मोठ्या प्रमाणात इथे आजच्या या कार्यक्रमासाठी असणार आहेत। तसंच सर्वसामान्य नागरिकही असणार आहेत, मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सुद्धा असणार आहे। त्यांच्यासाठी काही वेगळी गेट तयार करण्यात आलेले आहेत का? नक्कीच प्रज्ञा, आझाद मैदानाचा हा संबंध मोठा परिसर आहे। वेगवेगळे गेट्स जे आहेत, प्रवेशद्वार जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि VVIPंचं प्रवेशद्वार वेगळं आहे आणि त्याचसोबत सर्वसामान्य नागरिक असतील, कार्यकर्ते असतील पक्षाचे, त्यांच्यासाठी एक वेगळं प्रवेशद्वार आहे। आणि त्याच अनुषंगी जे आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे। पासेस देखील देण्यात आलेले आहेत आणि जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील ते देखील या सगळ्या परिसरात दुपारनंतर जे आहेत ते इथे उपस्थित राहणाऱ्या लोकांना गाईड करणार आहेत। त्याचसोबत पोलीस असतील, प्रशासकीय
राजकीय व्यवस्था असतील त्यांच्याकडून देखील मोठ्या संख्येने येणारे या ठिकाणी नागरिक पाहता, VVIPs पाहता आणि देशभरातील महत्त्वाच्या व्यक्तीच पाहता वेगवेगळे प्रवेशद्वार जे आहेत ते या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. तुर्तास आपण ज्या प्रवेशद्वारावरती आहोत त्या ठिकाणी आपण बघतोय की रेलचेल जी आहे ती पाहायला मिळते, सुरक्षाकर्मी पाहायला मिळतात आणि स्वाभाविक आहे दुपारनंतर जे आहे ते गतिविधी जी आहेत ती किंवा घडामोडी ज्या आहेत त्या वेगवान होताना पाहायला मिळतील, कारण सायंकाळी 5:30च्या सुमारास हा सगळा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी देवेंद्र.